सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीची जी मदत आहे, दुष्काळग्रस्तांना जी मदत जाहीर केली होती शासनाने, ती शासनाने मदतीचा जो शासन निर्णय काढलेला आहे, तो GR काढलेला आहे. तो GR कशा प्रकारे आहे आणि ही मदत कशा प्रकारे मिळणार आहे याविषयी जो राज्य शासनाने आज 20 सप्टेंबर रोजी GR काढलेला आहे, तो GR कशा प्रकारे आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वहिनी विभाग यांच्यामार्फत काढण्यात आलेला दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध विभागामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे जे अनुदान देण्यात आलेले आहे ते अनुदान कशा प्रकारे वाटप करणार आहे याविषयी हा GR काढण्यात आलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतो, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार 2372.93 लक्ष 23,72,93,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली होती. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म 11 यांनी हा निधी वितरित करावा, अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे निधी वितरित करण्यात यावा, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी. म्हणजेच या ठिकाणी जास्तीत जास्त मदत ही 3 हेक्टरपर्यंत मंजूर करण्यात आलेली आहे. पहिली ही मदत 2 हेक्टरच्या संदर्भाधीन होती, ती आता 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये जे जिल्हे आहेत विभाग वाईज, त्यामध्ये जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीचा जो तपशील आहे, निधी आहे, तो कशा प्रकारे आहे बघा. या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर यांचा जो स्वतंत्र प्रस्ताव होता त्यानुसार गोंदियामध्ये जुलैमध्ये झालेला आहे. त्यामध्ये बाधित शेतकरी आहेत 8,685 नागपूर विभागामध्ये. त्यानंतर पुणे विभागामध्ये आहेत 4,048. लातूर जिल्हाधिकारी यांचा आहे 5,011 शेतकरी आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये, म्हणजे लातूर ते एकच जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यानंतर नाशिकमध्ये पूर्ण विभागाचे मिळून आहेत 3,736. त्यानंतर अहमदनगरमध्ये आहेत, म्हणजे नाशिक विभागामध्येच आहेत 3,999. त्यानंतर आहे कोकण विभागामध्ये 13,715. अशा प्रकारचे हे बाधित शेतकऱ्यांची यादी आहे आणि ही रक्कम लवकरच DBT प्रणालीद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याचा निधी हा शासनाने मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या नुकसानीपोटी देण्यात येणारी मदतीचा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे.